नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिएक्शन चॅनल मध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन। नाही कळलं ना? चला अगोदर आपण ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया। स्टारिंग गौरव उपासनी आणि बरेच न्यू कमर्स आहेत यामध्ये। तर अगोदर आपण ट्रेलर पाहूया। जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटतील। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। महाराष्ट्र जिल्हे 36 आणि दानव एक अशोक केसवानी। असं काय केलंय त्याने? जॉब स्कॅम्स 5 वर्षात तब्बल 300 कोटीचा मालक झालाय तो। मग आता तो कुठे असेल? त्याला कसं अडवायचं? विकी भाई, प्रॉब्लेम झालाय। कौन होता तो? जनक सिंह। ये है मेरा बिजनेस पार्टनर समीर और हमारे कैफे के ब्रांचेस खोलने के लिए हमें इन्वेस्टर चाहिए। तुला लाज नाही वाटत? माझा जन्मसिद्ध हक्क हिसकावून घ्यायला? मला भाव पण खाऊ देत नाही हा माणूस। मी त्या फोनकडे नुसती मूर्खासारखी बघत बसते की 15-20 वेळा फोन करेल आणि मी कट करीन। इथे जितके तू कमवतोस त्याच्या दुप्पट तू आयटीच्या नोकरीत कमवायचास। उगाच त्या जनकच्या नादी लागून ना। उसकी वजह से मैं अपने बिजनेस पार्टनर को क्यों छोड़ूं? लाव मग पैज। तुमची पुढची मीटिंग सक्सेसफुल होणार आणि नाही झाली तर समीर हा बिझनेस सोडेल। चल ठीक है। हेलो समीर 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 बिजनेस करना इतकी काही सोपी गोष्ट नहीं है। आप जैसे नॉर्थ इंडियन लड़के पे मैं पैसे लगाने के लिए तैयार हूँ। पण मराठी मुलं जॉब ओरिएंटेड असतात। मराठी माणूस म्हणजे नोकरदार, रिस्क न घेणार। त्यांची नोकरीची चटक म्हणजे आपली लॉटरी। जिस भूमि पर छत्रपति शिवाजी महाराज ने जन्म लिया था उस भूमि को तो अधिकार है घमंड करने का। कसे आहात तुम्ही? जनक सिंह, माझ्या देश सोडण्याच्या आधी आपली एक भेट व्हायला हवी। जाने ही नहीं दूंगा, बस अगली मुलाकात का इंतजार करना। लेट्स स्टार्ट द गेम। मित्रांनो, माझी ओळख श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन। सो आता आपण ट्रेलर पाहिलाच मित्रांनो। म्हणजे कॉन्सेप्ट वेगळी आहे, रोज टिपिकल मूवी सारखं तर नाही दिसत आहे यामध्ये। डिरेक्टेड बाय अजिंक्य उपासनी आणि आय थिंक सो हाच एक रिलेटिव्ह असेल जो मेन लीड करतोय। गौरव उपासनी हा सुद्धा कॅरेक्टर मेन आहे। तर डिरेक्टरचं विजन खूप क्लिअर दिसतोय की त्याला काहीतरी वेगळं काहीतरी मांडायचं आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि तो एक भारी कॉन्सेप्ट घेऊन आलाय। मला असं तरी वाटतंय की एक नॉन महाराष्ट्रीयन आहे ज्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये बिझनेस सुद्धा करायचा आहे, पण त्यांनी एका मराठी मुलाशी पार्टनरशिप केली आणि ते दोघं मित्र मिळून बिझनेस करू पाहतात। पण एक काहीतरी त्यांच्याबरोबर एक ट्रॅजेडी घडते आणि त्यामध्ये त्याचा मित्र तो गमावतो। तो मित्र त्यांचा नेमका का गमावला गेलाय त्याच्या पाठी खूप मोठा स्कॅम आहे किंवा काहीतरी मोठं रिझन आहे। तर ते रिझन काय आहे ते येत्या 6 सप्टेंबरला मित्रांनो कळेलच आपल्याला। मूवी एकंदरीत छान वाटतोय, तुम्हाला बघायला काहीच हरकत नाहीये। तुम्ही 6 तारखेला बिंदास थिएटरमध्ये जावा, हा चित्रपट पाहायला विसरू नका आणि असेच मूवीज आणि असेच आपल्याला कॉन्सेप्ट मराठीमध्ये नवीन नवीन आले पाहिजेत आणि त्यासाठी आपलं सुद्धा एक कर्तव्य बनतं की आपण या मूवीला सपोर्ट करूया। सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। आता हा चित्रपट येईलच 6 तारखेला, तर बघायला विसरू नका श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन फक्त आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये।
सो मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. सो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग बघा.